सर तुमचं नाव कुठून आहे? मनीष शाह है मेरा नाम। और ये सी वॉर्ड का प्रॉब्लम लास्ट 4 साल से चल रहा है। एवरी वीक में 2 टाइम 3 टाइम लाइट जाता है और 3-3 4-4 घंटा तक लाइट जाता है। और बैक्स में कोई फ़ोन उठाने वाला नहीं होता है। फ़ोन उठा के बोलते हैं आगे वाले को पूछो, इसको पूछो, मतलब एक लाइन ट्रांसफ़र ही होता है। पब्लिक थक जाता है और आधे घंटे कंप्लेन नंबर भी वो लोग नहीं देते। रिसीवर रख दे। इतना प्रॉब्लम्स है लाइट की वजह से पानी का प्रॉब्लम है। वहाँ पे रहने वाले को इतना प्रॉब्लम है कि आकाश जी नहीं होते मेरे को समझ में नहीं आता। हमने राहुल नार्वेकर जी को भी ये चीज़ बताई है, आकाश जी को बताई, आकाश जी थ्रू हर जगह पे बताई है। मतलब ये बार सॉल्व नहीं होएगा तो पब्लिक पता नहीं अभी रोड पे भी आ जाए एक बार। इतना त्रास है, इतना मतलब त्रास भी दिया है। ऐसे कितने लोग हैं उस एरिया में जिनको तकलीफ? बहुत सारे लोग हैं। पूरा सी वार्ड अनंतवाड़ी भास्कर लाइन, ये लास्ट 4 साल से ये प्रॉब्लम चल रहा है और हमारे पास पूरा डिटेल्स भी है। 4 साल से हम कंप्लेन कर रहे हैं। तुमचं नाव आणि एरियाचं नाव आणि काय प्रॉब्लेम आहे तुमची? मेरा नाम पराग मेहता। मी 221 वॉर्डमध्ये राहतो आणि आमचे नगरसेवक आहे आकाश पुरोहितजी आणि मी आता राहतो भुलेश्वरला। आमच्या इथे सारखा उन्हाळ्यामध्ये लाईट जातात आणि आम्हाला खूपच त्रास होतात। आम्ही लई टाईम आकाशजीला सांगितलं आहे आणि आता हे प्रश्न आकाशजींनी आमच्या वतीनेच विचारलेला आहे। म्हणजे आम्ही खूपच आनंद आहे त्यासाठी आणि हे प्रॉब्लेम लवकरात लवकर अधिकाऱ्याला माहीत पडायला पाहिजे आणि त्याचं सोल्युशन यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। बरोबर काय सांगणार आहोत? आज तुमची पहिली बैठकसुद्धा झाली होती, मीटिंग झाली होती। तुम्ही काही लोकांना, काही रेसिडेन्शियल लोकंसुद्धा तुमच्यासोबत आले आहेत, काय सांगणार आहे? आज माझ्या एरियातला वॉर्ड क्रमांक 221च्या लोक रेसिडेंट माझ्यासोबत आले आहेत आणि पहिली मीटिंग 12 वाजता BSTची झाली। तिथे भरपूर मुद्दे मांडले गेले, पण मी माझ्या हरकतीचा मुद्दा एक मांडलो की आमचे चेअरमन महोदया पण तिथे होती, कृष्णा विश्वासराव मॅडम, ती पण माझ्यासोबत उभं राहिली की 3 तास दुपारी आणि 3 तास रात्री 6-6 घंटे लाईट जात आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे, त्यांनी सर्व शेतकऱ्यांची हे मूळ मुद्दा सोडलं गेलं आणि त्यांना जे सोय भेटली होती एकदा आनंद भरा माहोल केला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। पण मुंबईकरांना आता नगरसेवक भेटले, नगरसेवक भेटून लास्ट 3 वर्ष ज्या नगरसेवक ते मुंबई राहिले त्याच्यामध्ये खूप त्रास झाले आमच्या रेसिडेंटला आणि ते मूळ मुद्दा माझ्या तोंडावर होते की कधीच मी हाऊसमध्ये जाऊन आणि माझ्या रेसिडेंटचाही सुटका काढण्यासाठी ती आज मी मांडलं, भरपेट मांडलं, मनाची गोष्ट सांगितली तिथे आणि ऑफिसराकडे काहीच उत्तर नाही आहे माझ्या प्रश्नांचं। कारण की 30 तास दुपारी 12 ते 3 लोक काम करायला बाहेर जातो आणि घरग्रस्ती उजडली जाते। कारण की खाण्याची वेळ नाही, पाण्याची वेळ नाही, त्यांची एक पढायला गेली ते स्कूलमध्ये मुलगी जरी घरी येते त्यांच्याकडे पाणी नाही भेटत, त्यांच्याकडे नाश्ता नाही आहे, स्टोव नाही उचलते घेते आणि रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत लाईट नाही येत। इतकी 3 महिना नाही 1.5 वर्ष झालं अशी प्रॉब्लेम आली आहे आणि महिन्यामध्ये 2 वेळी असं होत आहे ते। आणि त्यांचं उत्तर काय होतं BSTचे, साहेब लोड वाढले, गरमी वाढली, आणि लोड वाढले तर प्रकृतीचे नियम आहे, तुम्ही प्रकृतीच्या नियमामध्ये थोडी चालते आपली BMC। तुम्ही टेक्निकल इश्यू बघा आणि BSTच्या माध्यमातून काय आपण करू शकतो ती बघा। तुमच्याकडे उत्तर नाही, तुम्ही आम्हाला काय गैरसोय करतायत काय? आणि रात्री म्हणजे 3 विषय येतो ते लाईट नाही होत असताना। त्याच्यामध्ये एक तर लाईट ते आपले टंकी बांधली जात आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, पाणी नाही ते सकाळचा प्रॉब्लेम झालं। सकाळी पाणी नाही येत तरी आपण घरगृहस्थी जे घरचा मालक आहे ते बाहेर जाताना त्यांच्याकडे नाश्ता नाही आहे, तो भुके म्हणून पण ते आपलं लोक तिथे बाहेर जाते, त्यांच्याकडे काहीच नाही आहे। पोटाचा इश्यू झाला आता आणि व्यापारीच्या इथे जाऊ तरी आमचा काही वेस्टर्न रेल्वेचा एक इश्यू होतो, आज सकाळीचा इश्यू तिथे कम्प्युटरमध्ये लाईट नाही होती, तो तिकीट काढलं नाही गेलं। म्हणजे मोठे सेंट्रल म्हणून मुंबई म्हणून आपल्या वॉर्डाचे इश्यू झाले आणि हे वॉर्डाचे इश्यू मी
पब्लिकचा इश्यू घेऊन 17 तारखेला जर सभा होणार तिथे हरकतीचा मुद्दा मी मांडणार, पूर्ण मुंबईकरांचा इश्यू मी मांडणार आणि बघू आपण ते माझं काम नाही करत.